शिरोळ येथे रविवारी मी वादळ वारा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन. शिरोळ भारतीय संविधान सन्मान परिषदेच्या वतीने क्रांतीची मशाल विचारातून प्रवाहित करण्यासाठी रविवार दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शिरोळ येथील श्री पद्माराज्य विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आयु अनिरुद्ध वानकर प्रस्तुत मी वादळ वारा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या हस्ते ही जनस्वराज्य शक्ती युवा आघाडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हातकणंगले विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोक माने, श्री गणेश बेकरीचे उद्योगपती अण्णासाहेब चकोते, दलित पॅंथरचे महाराष्ट्र परिषदेचे संतोष गायकवाड यांचा विशेष सत्कार होणार आहे. विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, कुलनाड पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, शिरोळ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे उबाटा जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, माजी पंचायत समिती सभापती भवानीसिंह कोरपडे, श्री दत्तेचे संचालक शेखर पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार, सर्जेराव पवार यांच्यासह शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर कार्यरत असणाऱ्या सर्व पक्ष संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संयोजक रमेश शिंदे, श्रीरंग भोसले, दिनेश कांबळे, अरविंद धनगुत्तीकर, राहुल कांबळे, चिंतामणी कांबळे यांनी तब्बल 11 वर्षांनी पुन्हा होणाऱ्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि शिव शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करावा असे आवाहन केले आहे.